तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे खातं असेल तर सावध व्हा. 1 मार्चपासून बँक खात्याचा नवा नियम लागू. आता जर ही एक काम तुम्ही 28 फेब्रुवारीच्या आधी केला नाही तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून 1 रुपयाही काढता येणार नाही. तुमचं खातं ब्लॉक केलं जाणार. कल्पना करा, 1 मार्च सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची फी भरण्यासाठी, दवाखान्याचे बिल भरण्यासाठी किंवा किराणा आणण्यासाठी जेव्हा गुगल पे, फोन पे कराल किंवा बँकेतून पैसे काढायला जाल, तेव्हा स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचं खातं बंद करण्यात आलेलं आहे. तुमचे खात्यातले सगळे पैसे हे जमा करून घेण्यात आलेले आहेत. हो, हे ऐकायला भीतीदायक वाटत असेल, पण हीच आत्ताची सर्वात मोठी आणि धक्कादायक सत्य परिस्थिती आहे. 1 मार्चपासून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हक्काच्या बँक खात्यातून 1ही रुपया काढता येणार नाही. जर तुम्ही हे एक काम 28 फेब्रुवारीच्या आधी केलं नाही तर तुमचं बँक खातं कायमचं ब्लॉक केलं जाणार आहे आणि तुमचे सगळे पैसे सरकारकडे जमा केले जाऊ शकतात. लक्षात घ्या, बँकेच्या या नियमाला लोक नेहमी हलक्यात घ्यायचे आणि म्हणूनच सरकारने अतिशय कडक नियमावली लावण्याचा आदेश दिला आहे. आता हा जो नियम आहे तर तो अशा लोकांसाठी आहे की जे लोक काळे धंदे करतात, पण ज्याचा फटका तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला देखील बसणार आहे. विषय फक्त पैसे ब्लॉक होण्याचा नाहीये. जर तुम्ही लवकरात लवकर हे काम केलं नाही तर तुमचे पैसे तर तुम्हाला मिळणारच नाहीत, पण जर तुम्ही या नियमाचे पालन केलं नाही तर कदाचित तुम्हाला जेलमध्ये पाठवलं देखील जाऊ शकतं आणि तुमच्याकडून लाखांचा दंड देखील भरून घेतला जाऊ शकतो. पहा, बरेचसे लोक बँकेतून मेसेज येतो, KYC करा, मिनिमम बॅलन्स असे वेगवेगळे मेसेज येतात. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा बँकेतून जरी फोन आला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. बँक खाते उघडून ठेवलेलं असतं, त्याच्याकडे ते बघत देखील नाहीत. पण लक्षात ठेवा, पूर्वी वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. आता जर तुमचं बँक खातं असेल, भले ते तुमच्या काही उपयोगाचे नाहीये, ते तसंच पडलेलं आहे, पण ते खातं देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतं असा कडक नियम आता सरकारने आणलाय. 1 मार्च नंतर जर तुम्ही या नियमांचे पालन केलं नाही, जर 28 फेब्रुवारीपर्यंत हे काम केलं नाही तर तुमच्या बँक खात्यातून तुम्हाला 1ही रुपया काढता येणार नाही. तुम्ही जर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ डायरेक्ट बंद होऊन जाणार. तुम्ही जर बँकेत पैसे ठेवले असतील, FD केली असेल तर तेही पैसे तुमचे एका रात्रीत शून्य होऊ शकतात. तर मग काय नवे नियम नेमकं लागू केले आहेत? तुम्ही 28 फेब्रुवारी आधी नेमकं काय काम करायचं आहे? तुमच्या योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी बँकेत जाऊन कोणतं काम करायला रिझर्व्ह बँकेने आणि सरकारने सांगितलेलं आहे, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पहा, जर तुम्हाला तुमचं बँक खाते सुरक्षित चालू ठेवायचं असेल आणि मोठ्या दंडापासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की ही जी माहिती आहे ती तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य वाचवू शकते. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही आपल्या देशातील सर्व बँकांची मुख्य बँक आहे. गेल्या काही दिवसांपासून RBIने अत्यंत गोपनीय पद्धतीने काही नवीन नियमावली तयार केली आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की देशातील वाढते सायबर क्राईम आणि आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी आता प्रत्येक बँक खातेदाराची कसून चौकशी केली जाईल. या नियमावलीला सरकारने अत्यंत कडक स्वरूप दिले असून त्याची अंमलबजावणी 1 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. हा बदल इतका मोठा आहे की ज्याचे बँकेत खाते आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आता बँकेच्या रडारवर यावं लागणार आहे. सगळ्यात आधी आपण अशा नियमांबद्दल बोलूया ज्याने साधारणपणे 20% लोकांची अडचण होऊ शकते. ज्यांचे मोठे व्यावसायिक व्यवहार आहेत किंवा जे दिवसाला लाखांचे ट्रान्झॅक्शन करतात, त्यांच्यावर आता विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. तुमच्या खात्यात अचानक येणारी मोठी रक्कम किंवा तुम्ही कोणाला दिलेले मोठे पैसे याचा प्रत्येक हिशोब आता लगेचच्या लगेच तपासला जाईल. जर तुमच्या व्यवसायाची कागदपत्रे अपडेट नसतील तर तुमचे बिझनेस अकाउंट त्याच क्षणी फ्रीज केले जाईल. हे नियम जरी सध्या मोठ्या लोकांसाठी वाटत असले तरी लक्षात ठेवा, सरकारचा हात हळूहळू तुमच्या बचत खात्यापर्यंत देखील पोहोचणार आहे. आणि हे सांगत असताना मला तुम्हाला इशारा द्यायचा आहे की सगळे जवळपास 8 नियम आहेत, पण या 8 नियमांमधला 8वा नियम जो आहे तर तो सगळ्या लोकांसाठी अतिशय धोक्याचा इशारा आहे. जेवढ्या लोकांनी आजपर्यंत बँक खाते काढले तेवढ्या सगळ्या लोकांचा म्हणजे 100% लोकांचा प्रॉब्लेम या 8व्या नियमामुळे होणार आहे. त्यामुळे 8वा नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. सगळ्यात आधी आपण पहिला नियम पाहूया. आता हा पहिला नियम सगळ्या लोकांना लागू पडत नाही. 10 ते 15% लोकांना त्याचा प्रॉब्लेम होणार आहे, पण तुमचंही नाव जर त्याच्यात आलं तरी तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आता साधारणपणे 7 ते 8 नियम आहेत आणि यातला 8 नंबरचा नियम जो आहे तर तो 100% लोकांना त्याच्यामुळे दंड होऊ शकतो, लोकांचे खाते बंद होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नियम प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. आता पहिला नियम जो रिझर्व्ह बँकेचा आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलंय, अनेकदा आपण आपले बँक खाते कोणाला तरी व्यवहार करण्यासाठी वापरू देतो किंवा काही कमिशनच्या आमिषाने आपल्या खात्यात पैसे घेतो.
सावध व्हा. RBIच्या नवीन नियमांनुसार जर तुमच्या खात्याचा वापर कोणत्याही संशयास्पद व्यवहारासाठी झाला तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली थेट जेलमध्ये जावे लागू शकते. आता केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेधारकांचे पैसे सरकार जप्त करेल. ही भीती फक्त गुन्हेगारांसाठी नाही, तर तुमच्या अनावधानाने झालेल्या चुकीमुळे तुम्ही देखील यात अडकू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळत आहोत ज्याचा संबंध जवळपास 50 कोटी भारतीय लोकांशी आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकेत खाती आहेत का? आणि त्या सर्व खात्यांना तुम्ही एकच मोबाईल नंबर जोडला आहे का? रिझर्व्ह बँकेने वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल सांगतो की एकाच मोबाईल नंबरवर अनेक खाती असणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जर तुमच्याकडे 2, 3 किंवा 4 बँकांमध्ये खाती असतील तर तुम्हाला आता विशेष KYC म्हणजेच एडिशनल KYC करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ही KYC केली नाही तर तुमचे प्राथमिक खाते सोडून इतर सर्व खाती 1 मार्चला बंद केली जातील. विचार करा, तुमच्या एखाद्या जुन्या खात्यात तुमची मोठी रक्कम असे आणि तेच खाते बंद झाले तर? या नियमामुळे साधारणपणे 30 ते 40% लोकांचे व्यवहार विस्कळीत होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये बँकांकडे 42,000 कोटी रुपये असे पडून आहेत ज्यांना कोणीही वारस नाही. ही खाती निष्क्रिय आहेत. तुम्हीही कधीतरी एखादे खाते उघडले असे आणि त्यात काही पैसे ठेवून ते विसरून गेला असाल. आता सरकार अशा खात्यांवर ताबा मिळवणार आहे. जर तुमचे खाते 2 वर्षांपासून वापरले नसेल तर ते 1 मार्चला कायमचे बंद होईल. त्यातील पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. त्यापेक्षा आजच आपल्या सर्व खात्यांची तपासणी करा. हे सांगण्याचे कारण असे की व्हिडिओच्या शेवटी येणारा जो मुख्य नियम आहे तो या सर्व निष्क्रिय खात्यांना देखील लागू होणार आहे. बँकेत पैसे असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते पैसे तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला मिळणे महत्त्वाचे आहे. RBIने पाहिली आहे की वारसदार नसल्यामुळे करोडो रुपये बँकांमध्ये अडकून पडले आहेत. जर तुमच्या खात्याला नॉमिनी नसेल तर बँक आता कडक पावले उचलणार आहे. तुम्हाला वारसदार जोडण्यासाठी बँकेतून वारंवार फोन येईल. जर तुम्ही त्या फोनकडे दुर्लक्ष केले तर तुमचे खाते हाय रिस्क श्रेणीत टाकले जाईल. आता आपण त्या नियमाकडे आलो आहोत ज्याची मी सुरुवातीला चर्चा केली होती. हा नियम महाराष्ट्रातील आणि भारतातील 100% बँक खातेधारकांना लागू होतो. 1 मार्चनंतर ज्या लोकांचा हा प्रॉब्लेम सुटलेला नसेल त्यांना बँकेचा उंबरठा देखील ओलांडता येणार नाही. तो नियम आहे सक्तीचे डिजिटल KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी. पहा, आत्तापर्यंत आपण फक्त कागदपत्रे देऊन KYC करत होतो, पण आता सरकारने प्रत्येक खातेधारकासाठी एक नवीन डिजिटल प्रोफाईल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तुमचा आधार, तुमचा चालू मोबाईल नंबर आणि तुमची बायोमेट्रिक माहिती ठसे यांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. जर तुम्ही हे काम 1 मार्चच्या आत केले नाही तर तुमचे फोनपे, गुगल पे बंद होईल. तुमच्या सरकारी योजनांचे पैसे, लाडकी बहीण, शेतकरी सन्मान निधी, पेन्शन खात्यात जमा होणार नाहीत. तुमची FD मॅच्युअर झाली तरी त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही बँकेत जाऊन स्वतःचे पैसे काढायला गेलात तरी बँक मॅनेजर तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवेल. हा नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी आहे. मग तुमचे खाते 0 बॅलन्स असो किंवा कोट्यावधींचे, हा नियम कोणालाही सोडणार नाही. 1 मार्च ही तुमच्यासाठी डेडलाईन आहे. तुमच्या बँकेत जाऊन तुमचे KYC स्टेटस तपासा. बँकेतून येणाऱ्या अधिकृत मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या खात्याला जुना मोबाईल नंबर असेल जो आता बंद आहे तर तो तात्काळ बदलून घ्या. तुमच्या सर्व खात्यांवर नॉमिनीचे नाव आहे की नाही याची खात्री करा. सर्वात महत्त्वाचे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. स्वतः बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा. मित्रांनो, ही वेळ गाफील राहण्याची नाही. 1 मार्चला तुमच्या खात्यात 0 बॅलन्स दाखवण्यापेक्षा किंवा पैसे असूनही ते वापरता न येण्यापेक्षा आजच सावध झालेलं कधीही चांगलं. सरकारचे हे नियम कडक आहेत, पण ते आपल्याच सुरक्षिततेसाठी आहेत असं म्हटलं जातंय. तरीही त्याचा फटका सामान्य माणसाला बसणार हे नक्की. आतापर्यंत तुम्ही जे नियम ऐकले ते ऐकून कदाचित तुमच्या मनात थोडी धाकधूक झाली असेल, पण घाबरून जाऊ नका. ही माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागरूक करण्यासाठी आहे. मी स्वतः एक गृहिणी म्हणून समजू शकते की आपल्या कुटुंबासाठी आपण रुपया ना रुपया कष्टाने साठवतो. कधी मुलांच्या शिक्षणासाठी, कधी मुलीच्या लग्नासाठी, तर कधी संकटाच्या काळासाठी आपण बँकेत पैसे ठेवतो. पण विचार करा, जर 1 मार्चला हक्काचे पैसे अडकले तर आपल्यावर काय वेळ येईल. सरकारचे नियम कडक आहेत आणि हे पाळणं आपल्या हिताच आहे. विशेषतः माझ्या भगिनींना मला सांगायचं आहे, तुम्हाला मिळणारे लाडकी बहीण योजनेचे पैसे असोत किंवा इतर कोणतीही सरकारी मदत, तुमचं बँक खातं सुरक्षित नसेल तर पैसे मिळणं बंद होईल.
आता तुम्हाला काय करायचं आहे हे अगदी शांतपणे ऐका. तुमच्याकडे कोणत्या बँकेचे खाते आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते उघडले असेल तरीही सांगा. मी तुम्हाला सांगेल की कोणत्या बँकेसाठी कोणती कागदपत्रं लागतील. तुम्हाला बँकेतून कोणताही फोन किंवा मेसेज आला असेल जो तुम्हाला समजला नसेल तर तो कमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी स्वतः तुम्हाला याचं उत्तर देईल. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ता शेअर करा. कारण एक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला मदत करणं हीच आपली खरी ताकद आहे. एक बहीण म्हणून तुम्हाला हे आवर्जून सांगते, वेळ कोणासाठी थांबत नाही. उद्या करू, बघू म्हणत आपण अनेक गोष्टी टाळतो. पण बँक खात्याच्या बाबतीत ही चूक करू नका. तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँकेची कागदपत्र एकदा तपासून घ्या. जर तुमचं खातं बंद झालं असेल तर दुसऱ्यांना मदत करा. तुमच्या एका लाईकमुळे आणि शेअरमुळे ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून महत्त्वाचा वाटला असेल तर खाली धन्यवाद आणि तुमच्या बँकेचं नाव लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो आणि नवीन माहिती शोधायला उत्साह मिळतो. तुम्हाला जर बँक फॉर्म भरतानाही काही अडचणीत असेल तर मला सांगा. ही पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतः फॉर्म भरून दाखवेल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग आता वेळ दवडू नका. लगेच कमेंट्स करा आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.